शरद पवार गुट सांसद सुप्रिया सुले ने राज्य सरकार पर जमकर निशाना साधा। उन्होंने नसरापुर की घटना में फास्ट ट्रैक कोर्ट के जरिए जल्द न्याय और दोषियों को फांसी की सजा देने की मांग की। वहीं मुंबई लोकल ट्रेन हत्या और हवेली तालुका में हुई फायरिंग की घटनाओं का जिक्र करते हुए सुले ने राज्य में कानून व्यवस्था पर सवाल उठाए और कहा कि अपराध कम होने के दावों के बावजूद घटनाएं लगातार सामने आ रही हैं। मला असं वाटतं आमची सगळ्यांचीच मागणी होती की तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्या कुटुंबाला, या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळावा आणि फाशीची शिक्षा ती त्या नराधमाला मिळालीच पाहिजे, अशी समाजात आमची सगळ्यांचीच ही भावना आहे। आणि राजकारण पूर्णपणे बाजूला घेऊन आपण सगळ्यांनीच मिळून या नराधमाला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे अशी अपेक्षा आपण ठेवूया। काही गुन्हेगारीशी संबंधित एक प्रश्न आहे। पुण्यातली अगरवाल कुटुंबियाची केस तुम्ही जर बघितली असेल ती दुर्दैवी आहे। काल मुंबईत सुद्धा भर धावत्या ट्रेनमध्ये एक मर्डरची घटना घडली आहे। या दोन्ही घटनांकडे तुम्ही कसं बघता? आणखीन एक घटना झाली की हवेली तालुक्यामध्ये मंथरवाडीला शूटिंग झालं 2 दिवसापूर्वी। म्हणजे आता कुठली गँग वगैरे असं तुमच्याच चॅनलवर आणि वर्तमानपत्रात मी वाचलं, पण मंथरवाडी ही बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे। आम्ही सगळे तिथे नेहमी जात येत असतो आणि मंथरवाडीमध्ये जर गोळीबार होत असेल तर काय करावं? म्हणजे क्राईम कमी होत आहे जेव्हा आम्हाला एवढी 9 पाणी पत्र येतात, पण खरंच पुण्यात क्राईम कमी झालाय का होतोय का? हे दुर्दैव आहे की ह्या राज्यामध्ये वर्दी, ज्या पोलिसांचा सार्थ अभिमान आपल्याला आहे सगळ्यांना, त्या पोलिसांना त्या वर्दीची भीती कोणाला राहिलेली नाही। ते वारंवार रोज चॅनल आणि वर्तमानपत्रात ज्या घटना येतात त्याच्यातून दिसतं। काही काल मुंबईत पाऊस झाला आणि पुण्यात सुद्धा परवा पाऊस झाला। पहिल्याच पावसामध्ये मुंबईचे हाल आपण बघितले। थेट महापौरांच्या समोरच एक व्यक्ती चेंबरमध्ये पडतोय। पुण्याची परिस्थिती फार काही चांगली नाहीये। कमी वेळेत अधिक पाऊस असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचतंय। मॉन्सून पूर्व कामं अजूनही प्रलंबित आहेत असं वाटतंय। मुंबईमध्ये शिवसेना आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी यांना नावं ठेवून आमचे विरोधक यांनी किती आम्ही वाईट काम केलं हे सांगितलंय, पण आमच्या काळात त्यापेक्षा जास्त पाणी तुंबणं आणि नियोजन नसणं हे पुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणी, आणि दोन्हीकडे आज सत्तेत कोण आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही। त्याच्यामुळे विरोधात असताना खोटे नाटे आरोप करायचे आणि सत्तेमध्ये आल्यावर कुठलीही एफिशियन्सी करायची नाही, जाहिरातबाजी करायची, पक्ष फोडायचे, घरं फोडायचे, एवढंच त्यांचं काम। महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे, यामध्ये 23 आमदार गैरहजर राहिले आहेत। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। खरंच महाविकास आघाडी आता, कारण 6 खासदार फुटल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे। नाही, साहजिक आहे, काळजी वाटणं साहजिकच आहे। आणि असेंब्लीमध्ये मी देवेंद्रजींचंही भाषण तुमच्याच चॅनलवर ऐकलं आणि आमच्याहीकडून आमदारांच्या बाबतीत दोन्ही बाजूनी असं वाटतं की फार लोक तिथे संसदेत असेंब्लीमध्ये नसतात, विधान भवनमध्ये नसतात, असं भारतीय जनता पक्ष म्हणजे सत्ताधारी पण आणि विरोधात असंच सगळीकडे चित्र दिसतंय। आमचे आमदार कुठे होते हे माहिती आहे, जयंतरावांच्या घरीच लग्न होतं, त्याच्यामुळे जयंतराव सांगलीला होते। रोहित काल पंढरपूरला होता, त्या तुम्हाला सगळ्यांना ते माहितीच आहे, त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच सगळं। त्याच्यामुळे आमचे आमदार कुठे होते हे आम्हाला माहिती आहे आणि ते आधी सांगून गेले होते। बाकीच्यांचं काय आहे मला वाटतं बंटी दादा किंवा या सगळ्यांकडून आज उद्यामध्ये तुम्हाला मुंबईत कळेल।